नमस्कार. मी प्राध्यापक ए के पाटील, ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेज, कोल्हापूर, स्वायत्त, मानसशास्त्र विभाग, BA भाग 2, सत्र 3, पेपर क्रमांक ही 3. विषय आहे जीवनोपयोगी मानसशास्त्र. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जीवनोपयोगी मानसशास्त्रातील प्रकरण क्रमांक 2, ताण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्ट्रेस असं म्हणतो, याची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर ताण म्हणजे काय समजावून घेऊ. ताण हा शारीरिक, मानसिक किंवा भावनिक दबाव असतो, जो व्यक्तीला त्याच्या जीवनातील एखाद्या परिस्थितीवर प्रतिक्रिया म्हणून वाटत असतो. ताण ही एक नैसर्गिक आणि सामान्य भावना आहे, जी व्यक्तीला आपल्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याच्या दृष्टीने प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत असते. ताणाची संकल्पना. ताण म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनातील विविध घटकांमुळे होणारी मानसिक, शारीरिक आणि भावनिक स्थिती. ताण हा त्या व्यक्तीला निर्माण होणाऱ्या बाह्य किंवा आंतरिक दबावावरती आधारित असतो. जीवनातील अपयश, समस्या, अपेक्षांच्या पूर्ततेसाठी केलेले प्रयत्न, शारीरिक किंवा मानसिक थकवा यामुळे व्यक्तीला ताण जाणवत असतो. म्हणजे दैनंदिन जीवनातील क्षणाक्षणाला बदलणारी आपली मानसिक स्थिती, या मानसिक स्थितीला तुम्ही दिलेली प्रतिक्रिया म्हणजेच ताण असतो. आता ही मानसिक स्थिती कशावरती अवलंबून असते, तर आपण या संकल्पनेमध्ये पाहिल्याप्रमाणे येणारा अपयश, समस्या, अपेक्षांच्या पूर्ततेसाठी केलेले प्रयत्न, दिवसभरामध्ये येणारा शारीरिक किंवा मानसिक थकवा, याला आपण जी काही प्रतिक्रिया देतो तो म्हणजे ताण असतो. तर याच ताणाची व्याख्या अनेक संशोधकांनी आपल्या परीने केलेली पाहावयास मिळते. यापैकीच एक लाझारस नावाचा संशोधक आहे. त्याची व्याख्या आपण या प्रकरणात पाहणार आहोत. ते काय म्हणतात? वैयक्तिक क्षमतेपेक्षा अधिकच्या अपेक्षा, संघर्ष व तणाव निर्माण करणारी परिस्थिती म्हणजे ताण होय. आता ताण हा त्या मानसिक किंवा शारीरिक प्रतिक्रियांचाच एक संच आहे. जेव्हा व्यक्तीला एखाद्या विशिष्ट परिस्थितीला तोंड द्यायचं असतं, जे त्याच्या सामर्थ्याच्या किंवा क्षमता यापेक्षा जास्त असतं, तो एक प्रकारचा प्रतिसाद किंवा एक प्रकारची प्रतिक्रिया असते, ज्यामुळे शरीर आणि मन एक विशेष स्तरावरती कार्य करताना आपणास पाहावयास मिळतं. चला तर आपण ताणाचे प्रकार पाहून घेऊ. हॅन्स सेले नावाच्या एका संशोधकानं 1991 साली ताणाचे 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले पाहावयास मिळते. ते 4 प्रकार म्हणजे कोणते? पहिला आहे सुखकारक ताण. त्याला आपण हवाहवासा वाटणारा ताण असं देखील म्हणू शकतो. दुसरा आहे दुःखकारक ताण. त्याला आपण क्लेशकारक ताण, जो वेदना देणारा असतो, तो नकोसा वाटणारा असतो, म्हणजेच दुःखकारक ताण. तिसरा आहे अपुरा ताण आणि चौथा आहे अत्युच्च म्हणजेच टोकाचा ताण. तर हे ताणाचे एकूण 4 प्रकार केलेले आहेत किंवा त्याचं 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केल्याचं पाहावयास मिळतं. तर या ताणाची काही प्रमुख कारणे आहेत. ती कारणे आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. पहा, ताण हा एक मानसिक आणि शारीरिक प्रतिक्रियाचा भाग आहे किंवा शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रियांचा संच आहे, जो कोणत्याही प्रकारचा दबाव, चिंता किंवा अडचणीमुळे निर्माण होऊ शकतो. ताणाची प्रमुख कारणे जी आहेत ती विविध असू शकतात आणि प्रत्येक व्यक्तीला ताणाची कारणे ही वेगवेगळी असू शकतात. काही सामान्य ताणाच्या कारणांची यादी आपल्याला यामध्ये पुढील प्रमाणे पाहायची आहे.
बघा, पहिल्यांदा येते ती म्हणजे आर्थिक अडचण. लोकांना पैशाची कमतरता भासत असेल, कर्जाचा बोजा असेल, खर्चाचे व्यवस्थापन नीट होत नसेल किंवा आर्थिक स्थिरतेचा त्यांच्यामध्ये अभाव असेल, म्हणजे आर्थिक स्थिरता नसेल, तर लोकांना ताणाला सामोरे जावं लागतं. हेही ताणाचे कारण असू शकते. ताणाचं दुसरं कारण असं आहे की कुटुंबीय व वैयक्तिक समस्या. कुटुंबातील वाद असोत, बिघडलेले नातेसंबंध असोत किंवा अचानक पडलेल्या घरगुती जबाबदाऱ्या असोत, यामुळे ताण निर्माण होऊ शकतो. तिसरा प्रकार आहे स्वास्थ्याचे प्रश्न. शारीरिक किंवा मानसिक रोग असेल, दीर्घकालीन आजार असेल किंवा कोणतीही एखादी शारीरिक व्याधी असेल तरी ताण वाढू शकतो. अर्थात ही व्याधी आपणालाच असेल, दीर्घकालीन आजार आपणालाच असेल किंवा मानसिक आणि शारीरिक रोग आपणालाच असेल असं नाही. कुटुंबातील एखाद्या कुठल्याही व्यक्तीला जर अशा प्रकारचा मानसिक रोग असेल किंवा शारीरिक रोग असेल किंवा दीर्घकालीन आजार असेल, तरी देखील त्याचा परिणाम कुटुंबातील इतर व्यक्तींवरती ताणाच्या स्वरूपात होताना पाहावयास मिळतो. पुढचं आहे कारण जीवनातील मोठे बदल. मोठ्या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ते पहिल्यांदा ते म्हणजे विवाह. तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा भाग आहे. विवाह, घटस्फोट हे देखील तुमचं आयुष्य बदलू शकतं. नकारात्मकदृष्ट्या तुमच्यावरती ताण निर्माण होऊ शकतो. नोकरी बदलणं, मुलाचे जन्म किंवा मृत्यूसारखे जीवनातील मोठे बदल हे देखील ताण निर्माण करू शकतात. पाचवं कारण आहे समाजातील दबाव. समाजातील अपेक्षांचे पालन करणं, मान प्रतिष्ठेचे रक्षण करणं किंवा सामाजिक मान्यता मिळवण्याचा दबाव देखील ताणाचे कारण बनू शकतो. पुढचं आहे प्रदूषण आणि पर्यावरणीय कारणे. ध्वनी प्रदूषण असेल, हवामानातील बदल असेल किंवा पर्यावरणीय कारणांमध्ये शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. हल्ली तर उन्हाळ्यामध्ये कधी कधी पाऊस किंवा पावसासारखी परिस्थिती निर्माण होते. आभाळ येतं, दाट धुकं निर्माण होतं, पूर्णपणे हवा दूषित होते आणि त्याचा परिणाम म्हणून लोक आजारी पडतात. त्यामुळे लोकांवरती शारीरिक ताणाबरोबर मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. कारण शारीरिक आणि मानसिक ताण हे एकमेकावरती अवलंबून असतात. व्यक्ती जर मनाने खचली तर शारीरिकदृष्ट्या ती कमकुवत होऊ शकते किंवा शारीरिक आजार असेल तर ती मनानं खचू शकते. पुढचं आहे कामाच्या ठिकाणी असलेली अस्वस्थता. एकसारखा कामाचा ताण असेल, कामाची वेळ वाढणे असेल किंवा नोकरीतील असमाधान असेल, तरी देखील कामाच्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण होते. कामाचा दबाव असेल, कामातील जास्त जबाबदाऱ्या, वेळेची मर्यादा, सहकाऱ्यांसोबत वादविवाद किंवा कामाच्या ठिकाणी होणारी असमाधानकारक परिस्थिती हा देखील ताणाला कारणीभूत असू शकतो. 9वा भाग आहे आत्मविश्वासाची कमतरता. तुमच्यामध्ये आत्मविश्वासच जर कमी असेल, म्हणजेच व्यक्तिमत्व किंवा निर्णय घेताना आत्मविश्वासाची कमतरता असेल, इतरांच्या अपेक्षांचे पालन करण्याचा तुमच्यावरती जर दबाव असेल, तर आत्ममूल्यांकनामुळे देखील मानसिक ताण मिळू शकतो. म्हणजे आपण हे करू शकत नाही, आपण कुठंतरी कमी पडतो, हे तुमच्या मनाला सारखं टोचत राहतं. त्यामुळे देखील तुम्ही ताणासारख्या परिस्थितीमध्ये राहता. तर अशी ताणाची असंख्य आणि विविध कारणे असू शकतात. ती व्यक्तिपरत्वे असू शकतात. परंतु प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनाच्या परिस्थितीनुसार या कारणांचा सामना हा वेगवेगळ्या प्रकारे करावा लागत असतो. यानंतर आपण महाविद्यालयातील ताण कसा असतो हे पाहू. महाविद्यालय जीवनामध्ये आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दबावातून ही ताण येत असतो. येथे येणाऱ्या ताणातून विद्यार्थ्यांचे नकारात्मक वर्तन या घटकाशी जोडले गेले आहे. यामध्ये खाणेपिणे, फास्ट फूड, जंक फूड, मद्यपान, धूम्रपान आणि मादक पदार्थांचं सेवन यांचे प्रमाण वाढलेले आपल्याला पाहावयास मिळते.
सकस आहार म्हणजेच पौष्टिक आहार, चांगले खाण्याच्या सवयी, व्यायाम आणि इतर सकारात्मक गोष्टी नाकारल्या जातात. जी मुले तणावाखाली वावरत असतात ती विशेषतः आनंदी असत नाहीत आणि ती आपल्या गुणांच्या बाबतीत काळजी घेत नाहीत. तसे त्याचे आरोग्यही चांगले असत नाही. महाविद्यालयामध्ये नवीन प्रवेशित झालेली मुलं, नवीन शिक्षक, नवीन मित्रमैत्रिणी याच्यामुळे देखील सुरुवातीच्या काळामध्ये ताण निर्माण होत असतो. तर हा महाविद्यालयीन जीवनातील ताण आहे. यानंतर आपण ताणाला दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया, रिॲक्शन टू स्ट्रेस पाहणार आहोत. तर ताण निर्माण झाल्यानंतर आपण त्याला कशाप्रकारे प्रतिसाद देतो किंवा कशाप्रकारे प्रतिक्रिया देतो हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. ताणाच्या प्रतिक्रिया प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक स्थितीवरती अवलंबून असतात. याच्या परिणाम स्वरूप विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक बदल दिसून येतात. व्यक्ती ताणाशी कशा प्रतिक्रिया व्यक्त करतो हे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर, त्याचबरोबर त्या ताणाच्या प्रकारावर आणि परिस्थितीवर निर्भर करत असते. ताणाला दिल्या जाणाऱ्या काही सामान्य प्रतिक्रियांचा खालीलप्रमाणे आपणाला अभ्यास करता येऊ शकतो. तर ताणाला दिल्या जाणाऱ्या काही शारीरिक प्रतिक्रिया बघा. सामान्य प्रतियोजन संलक्षण हा ताणाच्या शरीरावर होणाऱ्या शारीरिक प्रभावांचा एक भाग आहे, जो हॅन सेले यांनी 1991 मध्ये प्रस्तावित केलेला आहे. तर या सामान्य प्रतियोजन संलक्षणचे प्रमुख 3 टप्पे आहेत, जे शरीर ताणाच्या स्थितीला कसे प्रतिसाद देते ते समजावून सांगतात. बघा, त्यातली पहिली स्टेज आहे किंवा पहिली प्रतिक्रिया आहे सावधान प्रतिक्रिया. ही अवस्था म्हणजे सावध होण्याची प्रतिक्रिया किंवा अवस्था आहे, ज्यामध्ये शरीर ताणाचा सामना करण्यासाठी त्वरित प्रतिसाद देतो. म्हणजेच शरीरात लढा किंवा पळा अशा प्रकारची प्रतिक्रिया सुरू होते. शरीरात ॲड्रेनलिन आणि कॉर्टिसोल हार्मोनचा उत्सर्जन होत असतो, जे शरीराला ताणाच्या स्थितीला सामोरे जाण्यास तयार करत असते. म्हणजे शरीरामध्ये ॲड्रेनलिन आणि कॉर्टिसोल नावाचा ग्रंथिरस जो आहे तो निर्माण होतो आणि त्याचा रक्तामध्ये अंतर्भाव होतो आणि रक्ताच्या माध्यमातून वेगवेगळ्या अवयवांच्या ठिकाणी हा संदेश पोचवला जातो याच्या माध्यमातून की बाबा आता तुम्हाला एकतर लढायचं आहे किंवा पळायचं आहे. बघा, शारीरिक प्रतिक्रिया याच्यामध्ये काय असते, या हार्मोन्सचा किंवा या ग्रंथिरसाचा परिणाम काय होतो रक्तात मिसळल्यानंतर, तर हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, श्वसनाचा वेग वाढतो, स्नायू ताणले जातात, पचन व्यवस्था मंद होते आणि जास्त ऊर्जा मिळते. त्यामुळे समोर एखादा भीतीदायक प्राणी पाहिला किंवा हिंस्र प्राणी पाहिला तर एकतर त्याला तुम्ही सामोरे जा आणि त्याच्यापासून पळ काढा, अशी प्रतिक्रिया या सावधान प्रतिक्रियेच्या माध्यमातून निर्माण होत असते. यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या मध्ये निर्माण होणारे ग्रंथिरस आणि या ग्रंथिरसाच्या माध्यमातून उमटणाऱ्या शारीरिक प्रतिक्रिया, याच्यामुळं फ्लाईट ऑर फाईट अशा प्रकारची प्रतिक्रिया उमटताना पाहाव्यास मिळते. दुसरी स्टेज आहे प्रतिरोध प्रतिक्रिया. दुसरा टप्पा म्हणजे शरीराने ताणाशी लढण्यासाठी सुरू केलेली एक योग्य प्रतिसाद प्रणाली आहे. या टप्प्यात शरीर प्रारंभिक झंझावात स्थितीतून बाहेर पडून ताणाच्या परिस्थितीला अधिक प्रमाणात समायोजित करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे शरीर ताणाच्या परिणामांना थोड्या वेळासाठी सहन करण्यास सक्षम होते आणि कॉर्टिसोलसारखे हार्मोन्स म्हणजेच ग्रंथिरस अधिक प्रमाणात स्रावित होतात किंवा स्रवतात, ज्यामुळे शरीराची लवचिकता वाढते
शरीर ताणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी हा टप्पा खूप काळ टिकल्यास शरीराचा थकवा वाढू शकतो. हे मात्र त्याचं कारण असू शकतं. आणि तिसरी आहे थकव्याची प्रतिक्रिया. म्हणजे हार्मोन्स तुमच्या रक्तामध्ये जास्त प्रमाणात मिसळत असतील किंवा ते तुमच्या शरीरामध्ये निर्माण होऊन ते जर फार काळ टिकत असेल तर तुम्हाला अधिकचा थकवा येऊ शकतो. त्यामुळे थकव्याची प्रतिक्रिया काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल. या टप्प्यात शरीराला दीर्घकालीन ताणाच्या प्रभावामुळे शक्तीची कमी होऊ लागते. शरीर अधिक काळ ताणाच्या परिस्थितीत राहिल्यास त्याची लढाई किंवा पळण्याची जी प्रतिक्रिया आहे ती थांबते आणि शरीर थकते. थकवा कमी, शक्ती कमी, मानसिक आणि शारीरिक आजार आणि अव्यक्त लक्षणे यांचा सामना व्यक्तीला करावा लागतो. जर शरीर नेहमीच्या गतीने ताणाच्या स्थितीला विरोध करत राहिले तर यामुळे गंभीर मानसिक आणि शारीरिक रोग होऊ शकतात, जसे की हृदयविकार, उच्च रक्तदाब, चिंताविकार आणि डिप्रेशन. त्यामुळं या एकापाठोपाठ एक ज्या प्रतिक्रिया आहेत त्या निर्माण होणं ह्या तुमच्या दृष्टीनं महत्त्वाच्याच असतात आणि तर तुम्हाला मानसिक रोगाला देखील बळी पडावं लागेल. तर ह्या झाल्या ताणाला दिल्या जाणाऱ्या शारीरिक प्रतिक्रियेपैकी सामान्य प्रत्युजन संरक्षणातील सावधान प्रतिक्रिया, प्रतिरोध प्रतिक्रिया आणि थकव्याच्या प्रतिक्रिया. याच्यामध्ये दुसरा भाग येतो तो ताणाला दिल्या जाणाऱ्या मानसिक प्रतिक्रिया. आता ताणाला दिल्या जाणाऱ्या मानसिक प्रतिक्रियांचा प्रभाव व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर मोठा होताना पाहावयास मिळतो. ताणाच्या स्थितीत व्यक्ती विविध प्रकारच्या मानसिक प्रतिक्रियांमध्ये अडकू शकते, ज्यामुळे त्याच्या मनावर आणि भावनांवरती विपरीत परिणाम होताना पाहावयास मिळतो. आता ताणाला दिल्या जाणाऱ्या काही सामान्य मानसिक प्रतिक्रिया इथे आहेत, त्याचा उल्लेख केलेला पाहावयास मिळतो. यालाच आपण संरक्षण यंत्रणा म्हणजेच डिफेन्स मेकॅनिझम असं म्हणतो. हे मनोविज्ञानात वापरण्यात येणारे मानसिक तंत्र आहे, जे व्यक्ती अवचेतनपणे वापरत असतो, जो ताण, चिंता, भावनिक वेदना टाळण्याचा एक प्रयत्न असतो. या यंत्रणा व्यक्तीला त्याच्या आतल्या भावनात्मक गोंधळ, दुःख किंवा ताणाशी सामना न करता त्या स्थितीला स्वीकार करण्यास मदत करत असतात. म्हणजेच संरक्षण यंत्रणा शारीरिक किंवा मानसिक पातळीवर कार्य करतात आणि ते सहसा अवचेतन म्हणजेच अनकॉन्शियस, अबोध पद्धतीने कार्य करत असतात. तर या संरक्षण यंत्रणा आपण पाहू. यापैकी एक दोनच पाहू. हे मनोविज्ञानात वापरण्यात येणारे मानसिक तंत्र आहे, जे व्यक्ती अवचेतनपणे वापरत असतो. जेव्हा तो ताण, चिंता किंवा भावनिक वेदना टाळण्याचा प्रयत्न करतो, हे यंत्रणा व्यक्तीला त्याच्या आतल्या भावनात्मक गोंधळ, दुःख किंवा ताणाशी सामना न करता त्या स्थितीला स्वीकार करण्यास मदत करत असतात. म्हणजे संरक्षण यंत्रणा शारीरिक किंवा मानसिक पातळीवर कार्य करताना ह्या शक्यतो अवचेतन पद्धतीने कार्य करत असतात. अशा ह्या संरक्षण यंत्रणा आहेत. त्यापैकी दमन म्हणजे मनात येणारी प्रत्येक इच्छा ही जर पुरी होत नसेल तर ती तशीच मनामध्ये दडपून टाकली जाते, ती रिप्रेस केली जाते, ती दाबली जाते. तिलाच दमन असं म्हटलं जातं. प्रक्षेपण सारखे आहे की एखादी गोष्ट आपण केली असेल तर ती दुसऱ्यावरती ढकलणं. किंवा भावविस्थापनसारखी, डिस्प्लेसमेंटसारखी एखादी संरक्षण यंत्रणा असते, त्याला मराठीमध्ये खूप चांगल्या म्हणी आहेत. नाचता येईना अंगण वाकडे, स्वयंपाक येईना ओली लाकडे किंवा वड्याचं तेल वांग्यावरती. म्हणजे ऑफिसमध्ये बॉसनं रागवल्यानंतर घरी यायचं आणि तो राग बायकोवरती काढायचा. बायकोनं तोच राग नवऱ्यावरती काढता येत नाही म्हणून
भांड्यावरती काढायचा. अशा पद्धतीनं भावविस्थापन यंत्रणा कार्य करत असते. तर अशा अनेक आहेत संरक्षण यंत्रणा, त्याचा आपण वापर करत असतो. म्हणजेच शारीरिक किंवा मानसिक पातळीवर ह्या कार्य करत असताना आपण दुःख किंवा ताणाशी सामना न करता त्या स्थितीला, त्या परिस्थितीला आपण स्वीकारण्यास आपणास त्या मदत करत असतात. म्हणजे संरक्षण यंत्रणा मानसिक ताण, भीती आणि दुःखाच्या परिस्थितीमध्ये व्यक्तीला संतुलन राखण्यास मदत करतात. हे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला चांगलं वाटू शकतं, पण कालांतराने त्याचा विपरीत परिणाम आपल्यावरती होताना पाहावयास मिळतो. तथापि दीर्घकालीन किंवा अत्यधिक वापरलेल्याने या यंत्रणामुळे मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सकारात्मक पद्धतीने या यंत्रणांचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. यानंतर आपण ताणाच्या पातळ्या पाहणार आहोत. ताणाच्या प्रामुख्यानं 3 पातळ्या इथं दिलेल्या आहेत. ताणामुळे व्यक्तीमध्ये विभिन्न भावना निर्माण होत असतात. उदाहरणार्थ राग, भीती, मत्सर, निरुत्साह इत्यादी. प्रेमभंग, मृत्यू यासारखे क्लेशकारक अनुभव निराशा उत्पन्न करत असतात. प्रेमभंग झालेले काही लोक आत्महत्येला सामोरे जाताना पाहावयास मिळतात. ते मृत्यूला कवटाळतात. बलात्काराला बळी पडलेल्या स्त्रिया किंवा अतिरेक्यांची शिकार झालेल्या किंवा शिकार ठरलेल्या व्यक्ती वरकरणी ताणाला सामोरे जातात असं वाटतं, पण नंतर त्यांच्यात विलंबित भावनिक प्रतिक्रिया दिसून येतात. त्याला घटनापश्चात ताण विकृती असं म्हणतात. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजेच ताणजनक परिस्थितीत व्यक्ती कसे वर्तन करते हे ताणाच्या पातळीवरती अवलंबून असतं. या संदर्भात शास्त्रज्ञांनी ताणाच्या 3 पातळ्या स्पष्ट केल्या आहेत. पहिले आहे सौम्य ताण. सौम्य प्रकारचा ताण व्यक्तीला ऊर्जा देतो, शक्ती देतो, तसेच व्यक्तीला जागरूक आणि कृतिशील बनवत असतो. म्हणजेच हा उपयुक्त ताण आहे. त्यानंतर मध्यम ताण. या प्रकारच्या ताणाचा व्यक्तीच्या आयुष्यावर प्रतिकूल परिणाम होतो. मध्यम ताणात्मक पातळीमुळे व्यक्तीची संवेदन क्षमता कमी होते आणि चिडचिडेपणा येतो. ताण कमी करण्यासाठी व्यक्ती निरनिराळे मार्ग अवलंबिते. उदाहरणार्थ अति खाणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे इत्यादी. काही व्यक्ती ताणात्मक परिस्थितीत सहानुभूती दाखवणाऱ्या व्यक्तीशी बोलून आपला ताणाचा भार हलका करतात, तर काही लैंगिक कृतीद्वारे ताण कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. हा झाला मध्यम ताण. आणि तिसरा आहे तीव्र ताण. ताणाची तीव्र पातळी. तीव्र ताण व्यक्तीच्या वर्तनात अडथळे निर्माण करतो. व्यक्ती उदासीन, कृतिहीन, असहाय्य होते. काही वेळा ही निर्माण झालेली कृतिहीनता संरक्षणात्मक असते, म्हणजेच त्यामुळे व्यक्तीचे काही हेतू सफल होताना पाहावयास मिळतात. ताणाच्या त्रासदायक परिणामातून त्याची सुटका होते. तर ह्या झाल्या ताणाच्या पातळ्या. आता तुम्ही ताणाला कशा प्रकारे प्रतिक्रिया देता हे पाहूया आपण. म्हणजे ताणाची संकल्पना, ताणाचा प्रकार, ताणास दिल्या जाणाऱ्या शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया यांचा विचार केलेला पाहावयास मिळतो. ताणाला दिली जाणारी प्रतिक्रिया आणि महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाचा काही संबंध आहे का? ताणाशी सामना करण्यासाठी मानसिक कठोरपणा आणि लवचिकता किंवा सहनशीलता याचा उपयोग कसा होतो याचा विचार या घटकात करावा लागेल. बघा, प्रतिक्रिया ह्या व्यक्तिमत्व प्रकारावरती आधारलेल्या असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला निर्माण होणारा ताण वेगळा आणि त्याला दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया वेगळ्या, ह्या ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वावरती अवलंबून असतात. म्हणून प्रतिक्रिया ह्या व्यक्तिमत्वावरती आधारलेल्या असतात. बघा, सौंदर्य ही एक वस्तू नसून ती पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते. याप्रमाणे ताणाचेही आहे. वस्तुतः तुम्ही एखाद्या गोष्टीचा किती ताण घेता यावर तो अधिक अथवा कमी जास्त असतो. बघा, यासाठी अप्रकारचं व्यक्तिमत्व काय सांगतं? या प्रकारात मोडणाऱ्या व्यक्ती अतिशय कष्टाळू असतात, धकाधकीचे जीवन जगणाऱ्या असतात, स्पर्धात्मक प्रवृत्तीच्या असतात, वादविवाद घालणाऱ्या, वेळेच्या बाबतीत सदैव घाई करणाऱ्या, संदिग्ध, असहनशील आणि आक्रमक असतात. अप्रकारच्या व्यक्ती स्वतःला सदैव तणावाखाली ठेवतात,
प्रकारात मोडणाऱ्या व्यक्तींचा संबंध हृदयविकाराशी जोडला जातो. त्यांना संघर्ष करायला आवडत असतं आणि सतत ह्या संघर्षात असतात. ब प्रकारचं व्यक्तिमत्व. या प्रकारात मोडणाऱ्या व्यक्तिमत्व विरुद्ध टोकाचे असतात. त्या कमालीच्या शांत, स्वस्थ चित्त, सहज सरळ, सुंदर जीवन जगणारे असतात. या प्रकारच्या व्यक्ती थोड्याशा मंद असतात, परंतु अप्रकारच्या व्यक्तीपेक्षा त्या दीर्घायुष्य असतात. म्हणजे कमी ताण घेणं. यानंतर या निर्माण होणाऱ्या ताणाचं व्यवस्थापन करणं हे फार महत्त्वाचं असतं. तर ताणाचं व्यवस्थापन कसं केलं जातं हे आपण पाहू. ताण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आपणास दररोज कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने ताण येतच असतो. जेव्हा दुसऱ्याला ताण येतो तेव्हा त्या ताणाचा त्रास आपणास कमी वाटतो. एक गोष्ट खरी आहे की ताण हा नाकारता येत नाही, तो येतच राहणार. मात्र असुखकारक किंवा दुःखकारक ताण कमी करता येऊ शकतो. त्यासाठी त्याचे नियंत्रण करता येऊ शकते. तर ताणाशी सामना करता येऊ शकतो. म्हणजेच ताण कमी करण्यासाठी प्रामुख्यानं 2 मार्ग सांगता येतील. ते पुढीलप्रमाणे आहेत. परिस्थितीत बदल घडवून आणणे. बघा, आपल्यासमोर ताणदायक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तिच्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला 3 टप्प्यातून जावं लागेल. म्हणजेच आग्रहीपणा, माघार आणि तडजोड. या 3 घटकांच्या माध्यमातून आपण परिस्थितीमध्ये बदल घडवून आणू शकतो. यानंतर दुसरा भाग आहे जीवनशैलीमध्ये बदल करणे. जीवनशैलीमध्ये जर आपण बदल केला तर आपल्याला सहजपणे ताणाला सामोरे जाता येतं. म्हणजे जीवनामध्ये येणारा ताण हा त्यावेळी कमी करता येतो. त्यातला पहिला घटक आहे ताणाबद्दल सहनशीलता वाढवणे. उगाच साध्या साध्या गोष्टींचा बाऊ न करता त्या स्वीकारा. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होणार नाही. साध्या साध्या गोष्टींनी घर डोक्यावरती घेतलं जातं, पण नाही. आपण ती परिस्थिती समजून घेतली पाहिजे, ती परिस्थिती स्वीकारली पाहिजे. म्हणजेच ताणाची सहनशीलता आपण वाढवली पाहिजे. त्यानंतर जीवनाच्या गतीमध्ये बदल करणं. असुखद, त्रासदायक विचारावरती नियंत्रण करावयास शिकणं. तेच ते विचार मनात पुन्हा पुन्हा वळणं. त्याच्यामुळं अधिक ताण वाढत राहतो. समजा काहीतरी तुमच्या बाबतीत काल घडलेली एखादी घटना असेल जी अपमानकारक असेल, ती 2 दिवस, आठवडा, महिनाभर ती उगाळत बसायचं नाही. ती लगेच विसरून जायचं. तिच्यावरती नियंत्रण ठेवायचं. म्हणजे ती गोष्ट लक्षात आल्यानंतर जो ताण निर्माण होतो तो ताण निर्माण होणार नाही. काही समस्या परिहाराचे कौशल्य आहेत ते आत्मसात करणं. त्यातून मार्ग काढता येऊ शकतो. ते मार्गक्रमण करण्यासाठी काही स्किल्स आहेत ते आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग सामाजिक आधार शोधा. तुम्हाला चांगले मित्र असले पाहिजेत, चांगले कुटुंबीय असले पाहिजेत की तुम्हाला निर्माण झालेला एखादा ताण, एखादा संघर्ष, एखादी समस्या तुम्ही इतरांना सांगू शकता, शेअर करू शकता, त्यातून मार्ग निघू शकतो. त्याच्यामुळे ताणाचा भार हलका होतो. त्यानंतर विनोदाचा अनुभव घेणे. आपण हसलं पाहिजे तर आपण ताणजन्य परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. म्हणून विनोदाचा अनुभव घेणं, विनोद करणं, गप्पा गोष्टी करणं हे सगळं फार महत्त्वाचं आहे. तर जीवनशैलीमध्ये बदल करणं म्हणजेच हे 5-6 घटक आहेत. यातून तुम्ही ताण कमी करू शकता. तर अशा प्रकारे ताण म्हणजे काय? ताणाची व्याख्या, ताणाचे प्रकार, ताणाला दिल्या जाणाऱ्या शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया आणि त्याचबरोबर ताणाचे व्यवस्थापन याची ही संपूर्णता माहिती आपणाला अशा पद्धतीनं पाहावयास मिळते. धन्यवाद.